मित्रांनो, स्वामी महाराजांनी देवीचे रूप का धारण केले यामागचं रहस्य आज आपण जाणून घेऊया। तुम्ही स्वामी महाराजांचे अनेक वेळा फोटोमध्ये किंवा अनेकांच्या देवाऱ्यामध्ये पाहिलं असेल, पण कधी विचार केला आहे का हे रूप नक्की काय आहे? स्वामींचे हे रूप का घेतले, कुठे आणि कधी घेतले, यामागची खरी रहस्यमय कथा काय आहे? तर एकदा स्वामी समर्थ श्रीपाद भट्ट यांच्यासोबत आणि सुमारे 100 सेवकांसोबत कोणावेळी गावातून चालले होते। वेळ संध्याकाळची, दिवसभर चालून चालून सर्वजण दमले, अंग थकले आणि भुकेने व्याकुळ झाले। भक्तांची ही व्यथा स्वामींना दिसली तेव्हा स्वामी हसून म्हणाले, आज साक्षात अन्नपूर्णा तुम्हाला जेवायला घालणार आहे। हे ऐकून सगळ्यांचे डोळे विस्फारले, कोणालाही विश्वास बसेना, पण स्वामी पुढे चालत होते। रात्र वाढत चालली होती आणि भक्तांची भूक अधिकच कडकडून जाणवत होती। शेवटी त्यांनी पुन्हा स्वामींना विनवणी केली की तेव्हा स्वामी शांतपणे म्हणाले, त्या पलीकडच्या घरात अन्नपूर्णा तुम्हा सर्वांची वाट बघत आहे। भक्तांनी स्वामींच्या सांगण्यावरून विश्वास ठेवला आणि तिकडे गेले। दार उघडताच त्यांना एक सुंदर तेजस्वी सुवासिनी स्त्री दिसली। तिच्या डोळ्यात अपार ममता होती आणि हातात गरमागरम जेवण। आधीच तिने सर्वांच्या जेवणाची सोय करून ठेवली होती। भक्तांनी तृप्त होईपर्यंत जेवण केलं। शरीर तर तृप्त झालं, पण त्याहून अधिक मनही समाधानानं भरून पावलं। नंतर भक्तांनी स्वामींना विचारलं, महाराज, ती सुवासिनी कोण होती? स्वामी समर्थ मंद हसले आणि म्हणाले, ती दुसरी कोणी नसून माता अन्नपूर्णाच होती। तुम्हाला जेवायला घालण्यासाठी ती माझ्याच रूपातून प्रगट झाली। म्हणूनच स्वामी समर्थांना अनेक भक्त स्वामी आई म्हणूनही हाक मारतात। भक्त जेव्हा आई म्हणून हाक देतात तेव्हा स्वामी खऱ्या आई वडिलांसारखे धावून जातात। म्हणून त्यांना सर्वव्यापी, सर्व गुण संपन्न आणि अन्नपूर्णेच्या मूर्तिमंत रूपात मानलं जातं।